फोनवरती भांडतोय. येईना का आमचे सुरेश विलकर असतील, सचिन पाटेकर हे रोज सांगताय की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. सहसंपर्क प्रमुख आहे, माझी काही एंट्री इकडे झाली नव्हती. जोपर्यंत हे दोघे जण आहेत एकावर एक 11, तर एक दुसरे आमचे संपर्क प्रमुख नाही आले तर बोल हे खिंड लढतायत. आम्ही तिकडे आपला प्रशासन आणि खालचा भाग बघितला, परंतु इथे गरज अशी आम्हाला वाटली की मला शोले चित्रपट आठवला. माहिती आहे ना शोले चित्रपट बघितला ना तुम्ही? धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार हे 3 हिरो होते. मग आपल्याकडे 2 महेंद्र आणि 1 धर्मेंद्र. धर्मेंद्र आम्ही या ठिकाणी घेऊन आले. 2 महेंद्रांनी फोन करून सांगितलंय तुम्ही चित्रपटाची सुरुवात करा, आम्ही एंड करायला. तो गब्बर इथला हटवायचा आपल्याला. शिवधन मतदारसंघामध्ये जो या एरियामध्ये जो गब्बर आला की लोक घाबरून, कारण आम्ही पाहिलंय लहानपणापासून. मी गेले 30-32 वर्ष शिवसेनेत काम करतोय. इथला साधा रिक्षावाला बिन पैशामध्ये नगरसेवक व्हायचा. इकडे पैसे लागत होते निवडणुकीला, जसे पोलादपूर महाडमध्ये पैसे लागत नव्हते तसे इथे पैसे लागत नव्हते. साधे साधे कार्यकर्ते सहज या ठिकाणी नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व्हायचे. अविनाशचं तर पहिला 1 लाखामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालाय. 1 लाख रुपये केवढा स्वस्त होता. इथे गब्बर आला आणि गब्बरने इथली गरिबी बघितली, लोकांना लाचार करून पैशाने हा भाग महागडा केला. आणि जे सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे या लोकांचं नेतृत्व करण्याची, असे चांगले कार्यकर्ते बाद झाले. आणि मग याला काय करावं? हळूहळू गोड बोलून जसं आम्हाला आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळताना आम्हाला एका आजीने विचारलं, मत मागायला गेलं, बाबा घड्याळाला मत द्या. ती आजी म्हणली, बाबा तू राष्ट्रवादीत कधी गेलास? असं प्रश्न विचारले. तरी पण माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा आदेश, माननीय आमदार बळवंत गोगोळे यांचा आदेश पाळून उरावरती दगड ठेवून आमच्या लोकांनी घड्याळाला मतदान केलं आणि म्हणून आज ते खासदार झाले. आमचे नेते सांगतात बळवंत गोगोळे नेहमी की आपण कुणाला मुद्दाम पाय लावायचा नाही, पण समोरच्या जर लावला तर त्याचा पाय काढायला बी मागं सरायचं नाही. याची ट्रायल काल महाडमध्ये झालेली आहे. कारण ज्या लोकांनी याला खासदार दिलं बनवून, मतदान केलं, ज्याने विरोधी काम केलं, त्यांना पुन्हा आमच्या सोबत घेऊन त्यांचं नेतृत्व करून आमच्या विरोधात, ही नियतीला मान्य नाही होणार. तुम्ही माणसाला सत्तेच्या याच्याखाली घ्याल पण नियतीला घेऊ शकत नाही. बरं सांगून बी आलोय साहेब, मी बरं निबंध सांगून बी आलोय, इशारा देऊन बी आलोय. नियतीला घाबरा. तुमचे शेठ सांगतात नीती आणि नीतिमत्ता त्याची सरळ आहे, त्याला कोणा आडवा येऊ शकत नाही. म्हणून अविनाश तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची, अक्षरताई कोलंबे, तुमची गरज होती या मातीला. आमचे सुरेश मिळकर, सचिन पाटेकर किती वर्ष आमच्या पाठी लागलेत, पण आम्ही आमच्या 3 नेत्यांनी बी सांगितलं की त्या लोकांना आधार देणं गरजेचं आहे. तेव्हा आपण भाषण देऊन तोंडी सांगून उपयोग नाही. सामान्य लोक आहेत, शिवसेना यांच्या रक्तामध्ये आहे, जुनी शिवसेना रक्तात आहे, ती त्याच्यावरती राग बसलेली आहे, त्यांच्या आतमध्ये निखारासारखी आग आहे. त्यांना फुंकर घालणारा धनी मालक पाहिजे. मला आठवतं छत्रपती शिवरायांचं वाक्य जिजाऊंचं, ज्या वेळेला पुण्यामध्ये गाढवाचा नागर फिरवला तेव्हा छत्रपती शिवराय छोटे होते. त्यांनी जिजाऊला विचारलं, आईसाहेब हे काय होतंय, नेमकं काय होतंय? रयत घाबरले. त्या जिजाऊने सांगितलं ही रयत घाबरली नाही, ती खचले. यांना कोणतरी धनी मालक पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितलं मी होईल तो धनी मालक. तसा तुमचा धनी मालक ची आज एंट्री या ठिकाणी झालेली आहे. अविनाश तुम्ही अनुभवलेला आहे.